श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वर्धापनदिनानिमित्त सांगलीचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या श्री गणेश दुर्गाच्या संवर्धन मोहिमेचा प्रारंभ. सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हाधिकारी अशोकराव काकडे साहेब, सांगली संस्थानचे युवराज आदित्यराजे पटवर्धन, सांगली गणपती पंचायतनचे व्यवस्थापक श्री जयदीपजी अभ्यंकर, सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे साहेब, टाकळी तपोवन मठाचे शिवदेव स्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आला. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे प्रमुख नितीन चौगुले यांनी स्वागत केले. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. आज आपला श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा 5वा वर्धापन दिन आहे. या निमित्त आपल्या सांगली नगरीचे, सांगली जिल्ह्याचे प्रमुख, सांगलीचे जिल्हाधिकारी साहेब माननीय अशोकराव काकडे साहेब, त्याचबरोबर आपल्या सांगली संस्थानचे सरकार युवराज आदित्यराजे विजयसिंह पटवर्धन सरकार साहेब, त्याचबरोबर महापालिकेचे, आपल्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त माननीय राहुल रोकडेजी साहेब, गणपती पंचायतनचे व्यवस्थापक जयदीपजी अभ्यंकर साहेब, आपले मार्गदर्शक टाकळी मठाचे तपोवनचे मठाचे प्रमुख माननीय शिवदेव स्वामीजी आणि आपले सगळे युवा सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण हा वर्धापन दिन साजरा करतोय. नूतनच जिल्हा परिषद सदस्य म्हणून नरसिंहवाडी दत्तगुरूंचं क्षेत्र आहे, इथं निवडून आलेले आमचे युवा सहकारी आहेत प्रशांतजी शापुरे साहेब, ते सगळे उपस्थित आहे. या सगळ्यांचं मी स्वागत करतो. त्याचबरोबर माझे युवा सहकारी आणि आमच्या सांगली महापालिकेचे सर्व इथं उपस्थित असलेले कर्मचारी आणि आपल्या गणपती पंचायतन संस्थांचे सर्व कर्मचारी यांचं स्वागत करतो. आज गेले 5 वर्ष झालं संघटनेची स्थापनापासून अनेक सामाजिक उपक्रम, त्याचबरोबर समाजासाठी चांगले असणारे आंदोलने आपण या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचून त्या 5 वर्षामध्ये सगळे कार्य केलेले आहेत. युवा हिंदुस्थान यांच्या या 5व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने येथे उपस्थित असलेले सांगली शहराचे युवराज आदित्यराजे पटवर्धनजी, त्याचबरोबर येथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, महाराजां सर्व मान्यवर, आपले चौगुले साहेब, शिवप्रतिष्ठानचे सर्व उत्साही कार्यकर्ते आणि येथे जमलेले माझ्या भगिनींनो, महाराजांनी आयुष्यामध्ये जे झोपले होते त्यांना जागं केलं, जे जागे होते त्यांना चालायला लावलं, जे चालत होते त्यांना पळायला लावलं, आणि जे पळत होते त्यांच्या खांद्यावर स्वराज्याचं निशाण दिलं आणि लोककल्याणाचा मार्ग ने जायला त्यांना प्रवृत्त केलं. आज तोच आदर्श आपल्याला स्वीकारायचा आहे, कारण महाराजांनंतर त्यांच्या अनेक अनुयायांनी अनेक वर्षानुवर्ष हाच धर्म पाळलेला आहे. याच भावनेने आपण सर्वजण प्रेरित झालेलो आहोत. आणि मी नेहमी म्हणतो की आपला भूतकाळ अत्यंत दैदिप्यमान आहे, अत्यंत वैभवशाली आहे, आणि आपल्या वर्तमान काळामध्ये तुमच्यासारखे प्रचंड उत्साह असलेले आणि एका चांगल्या विचाराने पेटलेले तरुण आहेत. त्यामुळे आपला भविष्यकाळ हा नक्कीच उज्ज्वल असणार आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. यापुढे ही जी आपण मोहीम घेतलेली आहे किल्ले संवर्धनाची आणि विशेषतः सांगलीच्या किल्ल्याची, ही मोहीम आपण पुढची 10-20 वर्ष आपण ही चालवली पाहिजे. आणि आजचा 2026 मध्ये हा परिसर आज डोळ्यात साठवून ठेवा, आणि 10 वर्षानंतर 2036 मध्ये हा परिसर कसा दिसला पाहिजे. इथे आपला नावलौकिक, आपला खराच इतिहास हा जर का व्यवस्थितपणे शब्दबद्ध करता आला तर 7 समुद्रापलीकडे सुद्धा आपला हा इतिहास जाईल आणि लोक अभिमानाने म्हणतील तो इतिहास पुनरुज्जीवित झालेला आहे. म्हणून ह्या गोष्टी आपण स्वीकारल्याच पाहिजे. आणि आपल्याबरोबर आज आदित्यराजे पण आहे, जे सांगलीची पुढची 70 वर्ष 75 वर्ष ते धुरा सांभाळणार आहेत. ह्या गोष्टी आपण करूयात. आणि आजची ती सुरुवात आहे, आजची श्री गणेश आहे. आजचं खऱ्या अर्थाने ते मंगलमय तोरण आहे जे आपण गणेश दुर्गाला आज बांधणार आहोत. त्यामुळे तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि बलिदान मास आमच्या एवढंच सांगतो की बागनेरून जेव्हा मिरजच्या किल्ल्याला संभाजी महाराजांना नेलं होतं तेव्हा ते याच कृष्णा नदीवरून गेले आणि याच सांगलीतून गेलेले आहेत.
त्यामुळे त्या पवित्र भूमीवर आज आपण उभे आहोत. आजच्या या खूप खूप शुभेच्छा. आणि शिवप्रतिष्ठानच्या वतीने तुम्ही जो शिवधनुष्य हाती घेतलेला आहे त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा. माझ्याकडून जे काही सहकार्य पाहिजे असेल ते सर्व आम्ही करू. वैभवशाली इतिहासाचे प्रतीक असलेल्या या दुर्गांची स्वच्छता संरक्षण आणि जतन करणे ही माझी जबाबदारी आहे. मी गड किल्ल्यावर कुठलाही कचरा टाकणार नाही.